नमस्कार टू ऑल माय फ्रेंड्स। आज आपण बनवतोय शेव कांदाची भाजी। चला बघूया कशी बनवतात। गॅस चालू करूया। तेल गरम झाले, तेल आता मोहरी घालूया। थोडे जिरं घालूया। कढीपत्ता, हा चमचा हिंग, थोडीशी मिरची, कांदा चांगला परतून घेऊया। शेव कांदा भाजी माझी आई बनवायची, ती बनवायची ना तशीच मी बनवते। आमच्या घरात ही भाजी खूप आवडायची, शेव कांदा भाजी। चपाती बरोबर खूप छान लागते, भाकरी बरोबर छान लागते। कांदा थोडा मऊ होण्यासाठी आपण थोडं झाकण ठेवूया, कांदा मऊ होईल। साधी सोपी रेसिपी आहे, काही जास्त त्याच्यात मसाले वगैरे पडत नाही। मिरची मध्ये पण नुसती छान लागते, लाल तिखट घातलं नुसतं तरी छान लागते शेव कांदा भाजी। अशा झटपट होणाऱ्या रेसिपीज जर तुम्हाला पाहायच्या असतील तर आमच्या दापोली किनारा या चॅनलला सबस्क्राइब करा नक्की, आणि लाईक करा, शेअर पण करा। झटपट होणाऱ्या रेसिपीज आहे, सोप्या आहेत, पटकन होतील आणि तुम्हाला नक्की आवडतील। आवडल्या की कमेंट पण द्या, आम्हाला छान वाटेल, आम्हाला हुरूप येईल पुढचे रेसिपीज आम्हाला अपलोड करायला। नवीन चॅनल आहे तर नक्की सबस्क्राइब करा। थँक्यू। कांदा गुलाबी झालाय बघा। आता यात आपण लाल तिखट घालूया। हे लाल तिखट घेतले, मिरची घातली आपण म्हणून लाल तिखट कमी घेतले। तुमच्या आवडीप्रमाणे तुम्हाला किती तिखट चालेल या प्रमाणात घ्या। मी इथे 1.5 चमचा घेतलाय आणि थोडीशी मिरची आहे त्यामुळे लाल तिखट कमी। आणि हा गरम मसाला आहे थोडासा 1 चमचाभर, आणि पाव चमचा हळद आहे। हिंग आपण आधीच घातली आहे, हे थोडंसं परतूया। मसाले चांगले परतून झाले की यामध्ये टोमॅटो घालूया। 1 टोमॅटो घेतलाय मध्यम आकाराचा। कोथिंबीर घेतली, यातली थोडी कोथिंबीर आता मी फोडणीत घालते, त्याचा स्वाद चांगला उतरतो, आणि ही बाकीची आपण नंतर घालू। टोमॅटो जास्त गाळ नाही करायचे आपल्याला, थोडेसे ते अख्खे अख्खे राहिले ना की त्या भाजीमध्ये दिसायला पण छान दिसत आणि खायला पण बरे वाटतात। तर आता ह्याच्या पुढे आपण काय करायचं की थोडंसं पाणी घालायचं यात, म्हणजे मसाला थोडा
एकजीव होईल त्याला परतूया. चवीनुसार मीठ घालूया. शेवची भाजी आहे त्यामुळे शेवमध्ये पण मीठ असणार आहे, त्यामुळे ते बेताचंच घालायचं. आपल्याला किती मीठ लागतं त्या प्रमाणात आपण घालायचं. आता पुन्हा ग्लासभर पाणी ओततोय बघा. हा ग्लासभर एक पाणी ओतलंय आपण आणि याला ना उकळी येऊ देऊया आपण. बघा आपल्या फोडणीला उकळी आलेली. आपण पाणी घातलं होतं फोडणीमध्ये. आता हे बघा, हे एक बाउलभर आपण शेव घेतली आहे. ही अशी बघा बारीक सारखी शेव आहे, एवढी एवढी आकाराची बघा. वजनामध्ये ही 150 ग्राम आहे. आपण यामध्ये ती घालूया. आणि अशी हलक्या हाताने ती मिक्स करूया. हे बघा अशी त्याला एक वाफ आणूया. आपली शेव कांदा भाजी झाली असेल, बघूया. मस्त आहे बघा. अशी घट्ट मस्त होते. आता ना शेवटी याच्यावर ही बघा कोथिंबीर घालूया. मस्त भरपूर अशी कोथिंबीर घालूया. मस्त अलगद हातानेच ती अशी परतायची. हलक्या हाताने परतून घ्यायची कोथिंबीर. जास्त ते ढवळायचं नाही, गाळ होईल, त्याचं बेसन होऊन जाईल. शेव अशी अख्खी दिसली पाहिजे. तर आपली ही भाजी तयार आहे चपाती बरोबर खाण्यासाठी. भाकरी, चपाती, भात, वरण कशाबरोबर ती टेस्टीच लागते. आणि घरी नक्की बनवा ही भाजी शेव कांदाची. तुम्हाला नक्की आवडेल. कमेंटमध्ये कळवा.